दिघोरी मोठी गावातील बस स्थानक ते भंगामाई टेकर परिसरापर्यंतचा सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर लांबीचा मुख्य रस्ता गेल्या तब्बल 2 वर्षांपासून मृत्यूचा सापळा बनला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा संताप आता टोकाला पोहोचला आहे। वारंवार तक्रारी, निवेदने आणि पाठपुरावा करूनही संबंधित विभाग, वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता पूर्णपणे उखडला आहे। पावसाची एकच सर आली तरी संपूर्ण रस्ता पाण्याखाली जातो आणि तो रस्ता आहे की तळे हेच ओळखता येत नाही। परिणामी वाहन चालक, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या रस्त्यांमुळे अनेक किरकोळ अपघात घडले असून भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। प्रशासन एखाद्याचा जीव गेल्यानंतरच जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। विशेष म्हणजे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी करण्यात आल्या, मात्र प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची खैरात करण्यात आली असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। ग्रामस्थांचा आरोप आहे की कायमस्वरूपी पुनर्बांधणी करण्याऐवजी प्रशासनाकडून केवळ डागडुजीचे नाटक केले जाते। काही दिवसातच रस्ता पुन्हा पूर्ववत होत असल्याने सरकारी निधीचा अपव्यय होत असल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे। या गावात माणसे राहतात की जनावरे? आमच्या जीवाची किंमत प्रशासनाला नाही का, अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत असून आता संयमाचा बांध फुटू लागला आहे। नागरिकांनी बस स्थानक ते भंगामाई टेकर परिसरातील मुख्य रस्त्याची उच्च दर्जाने कायमस्वरूपी पुनर्बांधणी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी, आवश्यक निधीची मंजुरी आणि कामाला त्वरित सुरुवात करण्याची जोरदार मागणी केली आहे। प्रशासनाने आता तरी जागे होऊन नागरिकांच्या जीविताचा विचार करावा, अन्यथा भविष्यात या रस्त्यावर एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासन, वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधींवर राहील, असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला आहे। आकाश नंदागवळी, भंडारा गोंदिया जिल्हा प्रमुख।